Okay, let us discuss the next topic, that is the dynamics of circular motion. In this topic we discuss about the two forces, that is the centripetal force and centrifugal force. मित्रांनो, आपण या टॉपिक्स मध्ये दोन प्रकारचे फोर्सेस डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. जर आपल्याला ही गोष्ट आता परफेक्ट माहित आहे की कुठलीही मोशन ही फोर्स शिवाय असू शकत नाही, म्हणजे फोर्स आणि मोशन हे दोन शब्द वेगळे असू शकत नाही. व्हेनेवर देयर इज अ मोशन देयर मस्ट बी फोर्स. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा फोर्स असलाच पाहिजे, की जो फोर्स त्या पार्टिकलला वरती ऍक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन निर्माण होतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की द फोर्स विच प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. म्हणजे लक्षात घ्या की मी परत एकदा सांगतोय की एकदम साधी गोष्ट आहे की कुठलीही मोशन फोर्स शिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. मग जर या ठिकाणी सर्क्युलर मोशन आहे तर सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा फोर्स हा असलाच पाहिजे, की जो फोर्स त्या ठिकाणी आवश्यक असणारं ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करतो. आणि म्हणून आपण पहिलं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय तर बघा, त्याची डेफिनेशन अशी होईल की द फोर्स विच प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. The force which provides centripetal acceleration is called centripetal force. आता बघा, तुम्हाला एक कॉमन एक्सपिरियन्स आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कर्व रोडवरनं जात असता त्यावेळेस कर्व रोडवरती आपण एक फोर्स एक्सपिरियन्स करतो. खरं म्हणजे तो फोर्स काय एक्सपिरियन्स करतो, आपल्या व्हेकलचं स्पीड आपण कॉन्स्टंट ठेवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फोर्स एक्सपिरियन्स होतो. कुठे कर्व रोडवरती. आणि तो फोर्स तुम्हाला असं वाटतं की तो बाहेर ढकलतो, म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला आपल्यावरती फोर्स एक्सपिरियन्स होतो. कारण ह्या ठिकाणी मोशन निर्माण झाली तर चेंज इन वेलॉसिटी येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आउटवर्ड डायरेक्शनला एक फोर्स निर्माण होतो. त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे द फोर्स which causes due to centripetal acceleration. लक्षात घ्या, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मुळे सेंट्रिपिटल फोर्स मुळे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आलं. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मुळे सर्क्युलर मोशन आलं. लक्षात घ्या काय घडलं, सेंट्रिपिटल फोर्स मुळे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आलं आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मुळे सर्क्युलर मोशन आली. आणि या सर्क्युलर मोशनचा इफेक्ट म्हणून एक फोर्स निर्माण झाला आणि तो फोर्स आउटवर्ड डायरेक्शनला आहे की ज्याची किंमत सेंट्रिपिटल किंवा ज्याचं ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इतकंच आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जो फोर्स प्रोड्यूस करतो त्या फोर्सला आपण म्हणणार सेंट्रिफ्युगल फोर्स. या किती गंमत आहे, म्हणजे फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तयार करतो आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणखी एक फोर्स तयार करतो. तो फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे बघा, द फोर्स विच कॉजेस ड्यू टू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. मित्रांनो, हे दोन डेफिनेशन क्लिअर झाले. पुन्हा एकदा बघायचे असतील the force which provides centripetal acceleration is called centripetal force. आणि दुसरी the force which causes due to centripetal acceleration is called centrifugal force. पण साहजिकच आपल्याला जर डिस्टिंग्विशेबल पॉइंट मिळाले तर आणखी बेनिफिट होईल आणि इझिली आपण हे दोन फोर्स डिस्टिंग्विश करू शकतो. बघा, दुसरा असा आपण म्हणू शकतो, बघा आता डिस्टिंग्विश करताना की सेंट्रिपिटल फोर्स च्या खाली मी बघतोय की इट इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. सेंट्रिफ्युगल फोर्स इट इज इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. बघा, एक सर्क्युलर मोशन साठी आवश्यक आहे तर एक सर्क्युलर मोशनचा इफेक्ट आहे. इट इज
necessary for circular motion. It is effect of circular motion. Third difference, direction. बोलता बोलता डिफिनेशनच्या वेळेसच क्लिअर झाली. एक फोर्स टुवर्ड द सेंटर आहे सर की जो ज्याच्यामुळे सर्क्युलर मोशन निर्माण होते आणि आपण जो एक्सपिरियन्स केलाय वेलोसिटीची दिशा बदलली म्हणजे त्या ठिकाणी ऍक्सलरेशन आले आणि त्या ऍक्सलरेशनने जो फोर्स कॉज केलाय सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनने त्याची डायरेक्शन ही अपोजिट आहे हवे आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की इट इज डायरेक्टेड along the radius away from the center. Then it is resultant of all real forces. बघा हा महत्वाचा फरक की आपल्याला रिअल फोर्सेस काय हे माहिती आहे. इथं मी वेळ घालवणार नाही परंतु सेंट्रिपिटल फोर्स हा त्या ठिकाणी जे काही रिअल फोर्सेस असतील त्यांचा इफेक्ट आहे. तर हा जो फोर्स आहे हा फोर्स रिअल इंटरॅक्शन मुळे आलेला नाही ऍक्सलरेशन मुळे निर्माण झालेला आहे म्हणजे ऍक्सलरेटेड मोशन मुळे निर्माण झालाय आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही ऍक्सलरेटेड मोशन मुळे जो फोर्स निर्माण होतो त्याला आपण झिरो फोर्स म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो की इट इज नेट झिरो फोर्स. हे क्लिअर पाहिजे आपल्याला की रिअल फोर्सेस आणि झिरो फोर्स एकाच वेळीतला फरक लक्षात घ्या. एकच ओळ की रिअल फोर्स हा इंटरॅक्शन मुळे आणि झिरो फोर्स हा ऍक्सलरेशन मुळे. ज्या वेळेस ऍक्सलरेशन येतं त्या वेळेस झिरो फोर्स आलेला असतो लक्षात घ्या. म्हणून आपण असं म्हणतो त्या ठिकाणी इट इज द रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस इट इज द नेट झिरो फोर्स. आणि मग साहजिकच शेवटी त्याचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर इन वेक्टर फॉर सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय F bar is equal to minus F omega square R bar. नो डाउट फक्त आपण सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनला मासने मल्टिप्लाय केलं कारण F इज इक्वल टू M या ठिकाणी F इज इक्वल टू M इंटू सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन वी गेट F bar इज इक्वल टू मायनस M ओमेगा स्क्वेअर R bar. पुन्हा एकदा निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द डायरेक्शन ऑफ F bar that is the centripetal force and R bar that is radius vector are opposite. Now in vector form the centrifugal force is given by F bar is equal to plus M omega square R bar. या ठिकाणी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याची डायरेक्शन आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन ह्या दोघेही हवे आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन दिली. ओके let us discuss about the applications of UCM. There is a first application that is motion of vehicle along horizontal curve. मित्रांनो एक लक्षात घ्या की UCM चे मोठ्या प्रमाणात ऍप्लिकेशन आपल्याला या टॉपिक मध्ये पाहिजे. मोशन ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे मोशन ऑफ व्हेकल इन डेथ ऑल आहे डेथ व्हील म्हणतो आपण त्याला. त्याचबरोबर ऑन कॉन्व्हेक्स ब्रिज आहे त्याचबरोबर ऑन बँक्ड कर्व रोड आहे. असे 4-5 ऍप्लिकेशन आपल्याला या टॉपिक मध्ये पाहिजे. तर त्याचं पहिलं ऍप्लिकेशन आहे मोशन ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व. टॉपिकचं नाव व्यवस्थित समजावून व्हेकलची मोशन आपण डिस्कस करतोय स्टडी करतोय पण स्ट्रेट रोडवर नाही अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. मग या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल कर्व रोड घेतलाय की ज्याची रेडियस आहे. मित्रांनो व्हेकल इमॅजिन करा एका कर्व रोडवरनं जाते की ज्या कर्वची रेडियस r इतकी आहे. त्या ठिकाणी व्हेकल जात असताना रोड हॉरिझॉन्टल आहे कॉन्सिक्युटिव्हली त्याची नॉर्मल रिॲक्शन आणि वेट mg हे एका दिशेत येतील. फक्त हे हॉरिझॉन्टल सरफेस साठी आहे. त्यानंतर ही रेडियस आहे नॉर्मल रिॲक्शन आणि वेट mg बॅलन्स होणार आहे. मागच्या नॉलेजचा आपण उपयोग करणार आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट घडणार आहे ती म्हणजे या ठिकाणी कर्व रोडवरती सेंट्रिपिटल फोर्स येत आहे आणि हे सेंट्रिपिटल फोर्स हे फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतात. बघा
कारण आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार आहे या ठिकाणी? फ्रिक्शनल फोर्स. मग आता पुन्हा फ्रिक्शनल फोर्सच्या बाबतीत सुद्धा आता गोंधळ होता कामा नये की या ठिकाणी दोन प्रकारचे फ्रिक्शनल फोर्स असू शकतात. एक अलॉंग द रोड पण असेल, कर्व रोडवरनं व्हेकल असताना त्या ठिकाणी जे टायर्स आहेत त्या टायरच्या अलॉंग रोडवरती सुद्धा फ्रिक्शनल फोर्स आहे आणि टुवर्ड द सेंटर की जो फ्रिक्शनल फोर्स सेंटरकडे ऍक्ट झाल्यामुळे व्हेकलला आउटवर्डला स्किड होऊ देत नाही, आपल्याला तो फ्रिक्शनल फोर्स बघायचा आहे. अलॉंग द कर्व रोडचा नाही. म्हणजे जो फ्रिक्शनल फोर्स हा सेंटरकडे आहे, व्हेकलला बाहेरच्या बाजूला जाऊ देत नाही कर्व रोड, तो फ्रिक्शनल फोर्स. तर ठीक आहे, इतकं जर आपल्याला क्लिअर झालं असेल तर पुढे जायला हरकत नाही. मी ऍक्टिव्ह मोशन 2-3 मिनिटांमध्ये डिस्क्राईब करतोय. कन्सिडर, आता मोशन म्हटलं, व्हेकल म्हटलं की त्याला मास आहे, त्यानंतर कर्व रोड आहे म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे, मोशनला स्पीड आहे. हे फक्त आपल्या लँग्वेज मध्ये आपण लिहितो. आपण मानतोय कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m, कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m moving along a curved road with speed v of radius r. Consider a vehicle of mass m moving along curved road of radius r with speed v. Then there are three forces acting on the vehicle. The weight mg vertically downward. Then normal reaction, the weight mg is vertically downward. The normal reaction n is vertically upward. And third, force of static friction Fs between road and tire. अशा प्रकारचे तीन फोर्सेस त्या व्हेकल वरती ऍक्ट झाले. पुन्हा एकदा, कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m moving on horizontal curved road of radius r with speed v. The forces acting on the vehicle are: 1. Weight mg vertically downward, normal reaction n vertically upward. Third, force of static friction Fs between road and tire. Now from figure we can easily say that the weight mg is balanced by normal reaction. Therefore mg is equal to n. मी मगाशी चर्चा करताना सांगितलं की आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स देतो. अँड देअरफोर म्हणजे आपण असं म्हणू शकतो, फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. Therefore, mv square upon r is equal to Fs. Then Fs is the frictional force. Let us divide equation 1 by 2. We can easily get v square upon r. m will get cancelled is equal to Fs upon n. Then for आता या ठिकाणी बघा की आपल्याला इक्वेशन मिळालं v square upon r is equal to Fs upon n. परंतु आपण कर्व रोडवरच्या व्हेकलच्या स्पीड बद्दल आणखी जसजसं व्हेकलचं स्पीड कर्व रोडवरनं वाढत जातं, समजा सुरुवातीला स्पीड 10, नंतर तुम्ही 11 केलं, 12 केलं, असं कर्व रोडवरचं स्पीड वाढत गेलं, तर असं लक्षात येतं की फ्रिक्शनल फोर्स सुद्धा वाढत जातो. म्हणजे ॲज द स्पीड इन्क्रीजेस द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज इन्क्रीजेस अँड फॉर टू प्रोव्हाइड दॅट सेंट्रिपिटल फोर्स द फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीजेस. पण हे असं कुठपर्यंत घडणार? सतत नाही. अशी एक स्टेज येईल की एका जास्तीत जास्त स्पीडला, एका विशिष्ट मॅक्सिमम स्पीडला सेंट्रिपिटल त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स सुद्धा मॅक्सिमम असेल. पण त्याच्यापेक्षा जर स्पीड जास्त झालं तर फ्रिक्शनल फोर्स हा इनसफिशियंट होईल आणि व्हेकल बाहेरच्या बाजूला स्किड होईल. मी काय सांगतोय लक्षात घ्या की ॲज द स्पीड इन्क्रीजेस frictional force increases, but at certain maximum speed the body or the object is at the point of skidding. At that time the
frictional force is maximum and that is nothing but the force of static friction. आपण 11th ला पाहिले तो स्टॅटिक फ्रिक्शनच असेल. लक्षात घ्या, म्हणजे ज्यावेळेस बॉडी ही असं एक व्हेकलचं मॅक्सिमम स्पीड की त्या स्पीडला व्हेकल हे स्किड होण्याच्या पॉइंटला असेल त्यावेळेस आतल्या डायरेक्शनला असणारा मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल किंवा तो फ्रिक्शन हा स्टॅटिक फ्रिक्शन असेल हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण म्हणतो फॉर मॅक्सिमम स्पीड द फ्रिक्शनल फोर्स इज मॅक्सिमम. therefore we can write v max square इथं फक्त max म्हणतो is equal to fs max upon air. But fs max frictional force upon air किंवा force of static friction upon air is equal to coefficient of static friction. 11th ला आपण पाहिले. And therefore v max square is equal to mu s rg. Therefore v max is equal to under mu rg. Okay. To discuss the second application of uniform circular motion. That is, the second application is motion of vehicle on all of dead way. मित्रांनो, याचा थोडासा शब्दशः अर्थ लक्षात घ्या. मोशन ऑफ व्हेकल ऑन वॉल ऑफ डेथ वेल. डेथ वेल म्हणजे काय की तुम्ही त्याला गावाकडे मौका कुवा किंवा त्याचबरोबर डेथ सर्कल सुद्धा थोडासा फरकाने त्याच पद्धतीने असतं. म्हणजे डेथ स्पियर म्हणतात. हा मौका कुवा आहे. मोशन ऑफ व्हेकल ऑन ऑल ऑफ डेथ वेल. डेथ वेल म्हणजे मौका कुवा. तर या ठिकाणी एखादं व्हेकल त्या कुव्यामधून त्या मौका कुवामधून खालून थोडस वरती येतं आणि हॉरिझॉन्टली रिव्हॉल्व होतं. तर त्या सगळ्यांनी मौका कुवा जवळजवळ पाहिलेला आहे. त्या भिंतीवरती व्हेकलची जी मोशन होते ती मोशन आपल्याला डिस्क्राईब करायची. ही जी मोशन आहे ही मोशन डिस्क्राईब करताना आपल्याला या ठिकाणी काय काय होणार आहे बघा. की पहिली गोष्ट आपण या सगळ्याच ठिकाणी मोशन ही पॉइंट व्हेकल जे आहे हे पॉइंट आहे असं अज्यूम केलेलं असतं. ऍक्च्युली व्हेकल हे काही असेल, कार असेल किंवा मोटरसायकल असेल, जनरली या दोन पैकी एक व्हेकल असतं. परंतु ह्या ठिकाणी आपण अपेक्षित केले इट इज ए पॉइंट मास. ज्यावेळेस ते भिंतीवरती असेल त्यावेळेस वेट mg हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. फ्रिक्शनल फोर्स हा अपवर्ड आहे आणि नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड सेंटर. हे मी तुम्हाला फिगर वरनं काढून सांगितलं. पण ऍक्च्युली आपल्याला फिजिक्स मध्ये काही ट्रूथ असतात. ही ट्रूथ्स माहित पाहिजे. ती जर ट्रूथ्स माहिती असेल तर कुठलंही मेकॅनिक्सचं डिस्क्रिप्शन किंवा मेकॅनिक्सचा पार्ट आपल्याला समजायला सोपा जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे फोर्सेस आहेत त्यांचं रिझोल्युशन, त्यांच्या डायरेक्शन या समजायला सोप्या जातात. या ठिकाणी बघा की आपल्याला जनरली नॉर्मल रिॲक्शनच्या बाबतीत आपण जेव्हा बघतो तेव्हा आतापर्यंत आपण जनरली म्हणतोय, अगदी प्रत्येक केस मध्ये नाही, इन्क्लाइन प्लेन नाही, पण जनरली हॉरिझॉन्टल प्लेन वरती आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. जेव्हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती नॉर्मल रिॲक्शन असते तेव्हा ती अपवर्ड असते आणि मग आपल्या डोक्यात फिक्स बसतं की नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी अपवर्ड. पण नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी अपवर्ड आहे हे चुकीचं आहे. मग नॉर्मल रिॲक्शन कशी असते तर आता मेंदूमध्ये आपण फॉरएव्हर असं कोरून ठेवायचंय की नॉर्मल रिॲक्शन ही सरफेसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे जर हा पेन आहे, म्हणजे पेन समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, तर हा जो ऑब्जेक्ट आहे जर मी या ठिकाणी ठेवला आणि हा खाली येत नसेल तर नॉर्मल रिॲक्शन ही या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या पेनवरची मग खाली काय येत नाही तर त्याचं वेट mg हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि त्याचं वेट mg हे फ्रिक्शनल फोर्सने बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा वरच्या दिशेने आहे आणि वेट mg ला तो बॅलन्स करतो. तेव्हा या टॉपिकच्या निमित्ताने दोन ट्रूथ आपण आठवणीत ठेवायचे. पहिलं ट्रूथ
नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस, आणि दुसरं वेट mg इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. असं होत नाही आपण जिन्यावरती उभा आहे म्हणून जिन्याला परपेंडिक्युलर आपलं वेट नाही. लक्षात घ्या, आपण कुठल्याही पोझिशन मध्ये असू, आपलं पोझिशन ही आपल्या वेटची डायरेक्शन ठरवत नाही. वेटची डायरेक्शन ही ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. म्हणजे कुठलीही फिगर काढताना आपल्याला हे 2 पॉइंट माहीतच असले पाहिजे. असे कित्येक ट्रूथ हळूहळू पुढे येतील, मी ते सांगत राहील. कुठले 2 ट्रूथ सांगितले या टॉपिकच्या निमित्ताने? पहिलं, नॉर्मल रिॲक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस आणि वेट mg इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. लेट अस डिस्कस अबाउट आवर टॉपिक. ऍक्च्युअली काय होतंय की व्हेकल हे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये त्या मोठ्या कुवामध्ये रिव्हॉल्व होते. मग हे आपण डिस्क्राइब करूया. कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m. कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m इज रिव्हॉल्विंग इन ए हॉरिझॉन्टल प्लेन on all of that wave. Please be concentrate again. Consider a vehicle of mass m is revolving in horizontal plane on a all of that wave with a velocity v. Now the forces acting on the vehicle are: 1. Normal reaction n is always perpendicular to the surface, therefore your normal reaction n acting horizontally toward the center. बघा, व्हेकल भिंतीच्या सरफेसला आहे, साहजिकच त्या कुव्याच्या सरफेसला आहे, भिंतीच्या सरफेसला आहे, आणि त्यामुळं भिंतीच्या सरफेसला परपेंडिक्युलर ही त्याची नॉर्मल रिॲक्शन असेल, म्हणजे ती त्या ठिकाणी सेंटर कडे असेल. द नॉर्मल रिॲक्शन n ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड द सेंटर. दुसऱ्या ट्रूथ नुसार द वेट mg इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट mg इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. नाउ दिस but the vehicle does not fall. It means that the weight mg is balanced by some force in upward direction, and that force is nothing but the frictional force here. लक्षात घ्या, mg हा वेट मुळे व्हेकल खाली पडत नाही, याचा अर्थ ते व्हेकल कुठल्या तरी अपवर्ड फोर्सने बॅलन्स झालेला आहे, आणि त्या व्हेकलचं वेट ज्या अपवर्ड फोर्सने बॅलन्स झाले ते फोर्स म्हणजे ह्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स आहे. Therefore, we get the second sentence: weight mg is acting vertically downward and force of static friction acting vertically upward. मी एक्सप्लेन करता तुम्हाला सांगितलंच आहे की weight mg is balanced by normal reaction. Therefore, we can easily say that mg is equal to the weight mg does not extremely weight mg इथं बघा असं होतं. weight mg is not balanced by normal reaction. Weight mg is balanced by frictional force, and therefore the mg is equal to fs. आणि दुसरं, the normal reaction is toward the center. horizontal circular motion आहे व्हेकलची, म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनने प्रोव्हाइड केलेला असला पाहिजे, आणि म्हणून आपण म्हणूया द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल इज प्रोव्हाइडेड बाय नॉर्मल रिॲक्शन. हेच n is equal to mv square upon r. Now for this motion आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. n is equal to mv square upon r. नॉर्मल रिॲक्शन इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपिटल फोर्स. दुसरं फ्रिक्शनल the weight mg is balanced by frictional force. हे 2 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. या 2 इक्वेशनच्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की कुठल्याही ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा
जास्तीत जास्त जर तो त्याच्या नॉर्मल रिॲक्शन पेक्षा किंवा या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा μs पेक्षा जर जास्त असेल तर बॉडी मूव्ह होणार नाही. म्हणजे मोशन साठी फ्रिक्शनल फोर्स हा μs पेक्षा कमी पाहिजे किंवा जास्तीत जास्त तेवढा पाहिजे. म्हणजे फॉर द मोशन ऑफ व्हेकल द फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी लेस दॅन μs or equal to the μs. अतिशय महत्वाचं वाक्य लक्षात घ्या की कुठल्याही ठिकाणी मोशन होण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स हा μs या दोघांच्या मल्टिप्लिकेशन पेक्षा कमी पाहिजे किंवा जास्तीत जास्त तेवढा पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मोशन होऊ शकणार नाही. म्हणून मी या ठिकाणी लिहिलंय फॉर दिस मोशन फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs. पुढे काय सोपं आहे, सिंपल मॅथमॅटिकल सोल्युशन आहे. त्या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू टाकली Fs mg, त्यानंतर n चा फॉर्म्युला टाकला, सिम्प्लिफाय केलं, वी गेट v² is greater or equal to v² is greater or equal to rg upon ms, or v is greater or equal to under root rg upon ms. then याचा अर्थ असा की त्या ठिकाणी मौलिक कुव्यामध्ये किंवा त्याला आपण डेथ वेल म्हणतो, ह्या डेथ वेल मध्ये म्हणजे मौलिक कुव्यामध्ये व्हेकलचं मोशन येण्यासाठी ची जी व्हेलॉसिटी आहे ही अंडर रूट rg अपॉन μs पेक्षा जास्त पाहिजे किंवा कमीत कमी तेवढी पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर व्हेकल मूव्ह होणार नाही, व्हेकल खाली पडेल. पुन्हा एकदा हा मुद्दा लक्षात घ्या की त्या भिंतीवरनं व्हेकलची मोशन येण्यासाठी व्हेकलचं स्पीड हे अंडर रूट rg अपॉन μs पेक्षा जास्त असलेलं चालेल किंवा कमीत कमी तेवढं पाहिजे. आणि म्हणून आपण म्हटलंय द मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल फॉर इन डेथ ऑफ वेल, the minimum speed of vehicle in death of whale, no doubt on the all of death of whale, it should be equal to under root rg upon ms. व्हेकलचं कमीत कमी स्पीड हे ऑल ऑफ डेथ वेलच्या ऑल वरती कमीत कमी अंडर रूट rg अपॉन μs इतकं असलं पाहिजे. ओके, निघितलं.